नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। MIDC वाळूज पोलिसांनी 2 मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून मंदिरातील साहित्य जप्त केले। चोराने ज्या व्यापाऱ्यास चोरीचे साहित्य विकले होते त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन एकूण 2,17,800 रुपये किमतीचा मुद्देमाल केलाय जप्त। 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार कार्यालयांनी कारवाई करावी। विभागीय आयुक्तांकडून 100 दिवसांच्या आराखड्याबाबत आढावा बैठकीत सूचना। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित केलाय। विभागातील सर्व कार्यालयीन कृती आराखड्यानुसार कारवाई करावी अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्यात। विभागीय आयुक्त कार्यालय येथे शासनाच्या सर्व विभागाच्या 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त गावडे यांनी आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला। बैठकीस अपर आयुक्त अरविंद लोखंडे, अपर आयुक्त महसूल नयना बोंदारडे, रोजगार हमी योजनेचे सह आयुक्त अनंत गव्हाणे, विकास विभागाच्या उपायुक्त सीमा जगताप आदींसह विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। औद्योगिक धोरण राबवताना विविध ठिकाणांवरून येणाऱ्या गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन मिळावं व पोषक वातावरण निर्माण व्हावं आणि गुंतवणूक वाढावी याकरिता सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे ठरणार असल्याचं सांगून गावडे म्हणालेत की व्यापारी वर्गाच्या संघटनांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा, तसेच गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या अडचणींचं निराकरण तसेच कायदा व सुव्यवस्था या बाबींची प्रभावीपणे हाताळणी करा असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले। विभागातील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान 2 दिवस आपल्या अधीनस्थ असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करावी। केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाचे कार्यक्रम तसेच प्रकल्पांना समक्ष भेटी देऊन त्यांच्या अंमलबजावणी व प्रगतीची पाहणी करून त्यांचं पर्यवेक्षण करावं। क्षेत्रीय भेटीदरम्यान महत्त्वाचे घटक असणाऱ्या ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजावरती देखरेख ठेवण्यासोबतच ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांचे अनुभव, त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांनी मांडलेल्या सूचना गांभीर्याने घेऊन त्यावर योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी अशा सूचना गावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा 15 एप्रिल 2025 पर्यंत यशस्वीपणे राबवून त्याचा अहवाल आपल्या वरिष्ठांना 20 एप्रिल 2025 पर्यंत सादर करावा असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले। यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। MIDC वाळूज पोलिसांनी 2 मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून मंदिरातील साहित्य जप्त केले। चोराने ज्या व्यापारास चोरीचं साहित्य विकलं होतं त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन एकूण 2,17,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। 10 जानेवारी रोजी रामनगर, रांजणगाव तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीवरील अंदाजे 2 किलो वजनाच्या पितळी नाग कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून चोरून नेला होता। सदर चोरीची घटना CCTVमध्ये कैद झाली होती। अंमलदार धीरज काबलिये तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या गुन्ह्याचा उलगडा केला असून यातील आरोपी चंद्रकांत तुकाराम सातपुते वय 21 वर्ष, कमळापूर फाटा, रांजणगाव, शेनपुंजी तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास रांजणगाव परिसरातून अटक केली आहे। त्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसेच आरोपीने यापूर्वी शनी मंदिर, बजाजनगर येथील मंदिरातील पितळी धातूंनी चोरी केल्याची देखील कबुली दिली। त्यावरून आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेला एकूण 2,17,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। तर त्याने मोहम्मद आरिफ खान, पाशा खान, मुजीब रहिमान शेख राहणार इटावा, छत्रपती संभाजीनगर यांना चोरीचा माल विकला होता। सदर आरोपींनी चोरीचा माल घेतला म्हणून त्यांना सुद्धा सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास चालू असून मंदिर चोरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धीरज काबलिये करत आहेत। या प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी अधिक माहिती दिली है। मंदिर की चोरी हुई थी, उसमें जो आप देख रहे हो ये नागफने की सब चोरी किए थे। इसमें पित्तल और तांबा। ये जो आरोपी था, आरोपी का नाम है चंद्रकांत तुकाराम सातपुते।
ये आरोपी हर मंदिर में जाके जहाँ नाक फना लगाए वाले वो चोरी करके यहाँ बेचता था। उसमें से अपन वो आरोपी को पकड़ लिया है और वो पकड़ने के बाद में इसमें अपन इतने 5 नाक फना, उसके बाद में मंदिर की घंटा, बाकी का जो और उसके नीचे जो बुलेट, ये अपन उससे रिकवरी किया। टोटल अपने पास से जो माल है 2,17,800 रुपये का माल अपन पूरा रिकवर किया है। शहरातील जालना रोडवर तरुणाने बुलेटवर उभं राहून स्टंटबाजी करणं त्याला चांगलंच महागत पडलंय। सदर स्टंटबाजीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी सदर स्टंटबाज बुलेट स्वाराचा शोध घेऊन त्याला पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर त्याने जाहीर माफी मागितली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील मोढानाका उड्डाणपुलावरती तरुणाने बुलेटवर उभं राहून दोन्ही हात रिकामे सोडून स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। एकाने बुलेट गाडीवरती वेगाने प्रवास करत उभं राहून स्टंटबाजी केली। हात सोडून गाडीवरती उभे राहण्याचा प्रकार करत त्यांनी रस्त्यावर इतर वाहन चालकाला घाबरवलं। या स्टंटबाज तरुणांनी हा सर्व प्रकार चित्रित करत सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट केला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून त्यामुळे तरुणावरती टीकेची झोड उठली होती। या प्रकारामुळे रस्त्यावरील वाहन चालकाच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला, तर अपघाताला आमंत्रण देणाऱ्या या प्रकारावरती नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता। पोलिसांनी या घटनेची दखल घेत संबंधित तरुणाचा शोध सुरू केला होता। शहरातील जालना रोडवरती तरुणाने बुलेटवरती उभं राहून स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रस्त्यावरील वाहन चालकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याने पोलिसांनी या घटनेची दखल घेत संबंधित तरुणाला शोधून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केल्याने त्याला माफी मागावी लागली आहे। तरुणाने बुलेटवरती उभं राहून स्टंटबाजी करणं चांगलंच त्याला महागात पडलं असून सदर स्टंटबाजीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी सदर स्टंटबाज बुलेट स्वाराचा शोध घेऊन त्याला पोलिसी हिसका दाखवल्यानंतर त्याने जाहीर माफी मागितली आहे। माझे नाव सचिन बाबासाहेब लिबणे, मी राहणार प्रकाशनगर, गल्ली नंबर 1। मी माझ्या इंस्टाग्रामवरून एक बाईक स्टंटचा व्हिडिओ मी अपलोड केला। तरी मी याचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला नाही पाहिजे आणि ट्रॅफिक पोलिसवाल्यांनी माझ्यावर कठोर कारवाई केली। तरी मी सगळ्यांना माफी मागतो, जनतांना आणि पोलिसवाल्यांना पण सगळ्यांना माफी मागतो। यानंतर मी असा कोणता व्हिडिओ काढणार नाही आणि तुम्ही पण नका काढू प्लीज। खुलताबाद तालुक्यातील वेरूळपासून जवळच असलेल्या पिंपळगाव शिवारात आयोजित धार्मिक सोहळा त्याबरोबरच शैक्षणिक सहलींची रेलचेल यामुळे मंगळवारी घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी वेरूळ नगरी हाऊसफुल होती। खुलताबाद तालुक्यातील वेरूळपासून जवळच असलेल्या पिंपळगाव शिवारात आयोजित धार्मिक सोहळा त्याबरोबरच शैक्षणिक सहलीची रेलचेल यामुळे मंगळवारी वेरूळ नगरी हाऊसफुल होती। दिवसभर भाविक पर्यटक विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती। वेरूळपासून जवळच असलेल्या पिंपळगाव शिवारात आयोजित स्वामी समर्थ केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमाला राज्यातील कानाकोपऱ्यांसह कर्नाटक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने आले असल्याने अनेकांनी वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांनी एकच मोठी गर्दी केली होती। वेरूळ लेणी परिसरातील वाहनतळ मोकळ्या जागा वाहनांनी भरून गेल्या होत्या। वेरूळ लेणी ते घृष्णेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या वाहनांची वर्दळ होती। खुलताबाद वेरूळ घाट रस्ता वाहनांच्या वर्दळीमुळे वारंवार जाम होत असल्याचं चित्र होतं। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। शहरवासियांसाठी एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। Boss biggest Ola season sale.
खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। वीज वितरण संबंधित विविध अडचणींच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश असताना महावितरण कंपनीने आदेशाचं पालन केलं नसल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला असून याबाबत त्यांनी अधिक माहिती देत शेतकऱ्यांना आवाहन केलंय। कन्नड सोयगाव एवढंच नाही तर महाराष्ट्रातील तमाम वीज ग्राहकांना ज्यांनी रेग्युलर वीज बिल भरलेलं आहे त्यांना मी आवाहन करतोय की त्यांना रेग्युलर वीज जर मिळालेली नसेल, म्हणजे सारखी ट्रिप होत असेल, व्होल्टेजचा प्रॉब्लेम असेल, तर त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी कायद्यात तरतूद आहे। त्या तरतुदीप्रमाणे ऑर्डर सुद्धा सन्माननीय न्यायालयाने केलेली असून त्या अनुषंगाने महावितरण कंपनीच्या हेड ऑफिसनी लेखी सूचना प्रत्येक झोनच्या कोकण, विदर्भ, मराठवाडा, मुंबई यांना दिलेले आहेत की संबंधित ग्राहकांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावरती देण्यात यावी आणि त्याची तारीख अंतिम 7 जानेवारी होती। आता 17-18 तारीख जवळपास ओलांडून गेलेली आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कन्नड सोयगावच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला कन्नडमध्ये महावितरणच्या कार्यालयावरती मी गेलो होतो त्यावेळेला त्यांनी मला लेखी दिलं होतं की नंतर नवीन बिलं जी येतील ती आम्ही या नुकसान भरपाईला प्रदर्शित केलेली नवीन बिलं देऊ आणि नवीन बिलं रेग्युलर लाईट बिल भरणाऱ्यांना उलटी येतील, कारण नुकसान भरपाई आमच्याकडे जास्त फिरते। आणि तशा पद्धतीने लेखी आदेश त्यांनी खाली दिले आणि त्याची एक प्रत मला दिली आणि त्याचबरोबर असंही सांगितलं की 10 दिवसामध्ये आम्ही करणार, पुन्हा सांगतो 10 दिवसामध्ये हे पैसे देणार आणि प्रदर्शित करणार। या उलट शब्द न पाळता यांनी प्रत्येक गावामध्ये बळजबरीने अशा पद्धतीची नुकसान भरपाई न दाखवता लाईट बिल वसूल करण्याचा धडाका लावलाय असं कळालंय। मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, वीज ग्राहकांना आवाहन करतोय पुन्हा एकदा की ही सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि याचा प्रतिकार करा, कारण की हे बेकायदेशीर आहे। एकीकडे कार्यकारी अभियंता म्हणतायत की आम्ही 10 दिवसामध्ये ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरले त्यांच्या लाईट बिलमध्ये आम्ही नुकसान भरपाई प्रदर्शित करू आणि दुसरीकडे तेच लाईट बिल घेऊन पुन्हा लोकांच्या दरवाजात जातात आणि पैसे मागतायत। ही गोष्ट अयोग्य आहे आणि त्याचा धिक्कार मी करतो। मी सर्व वीज ग्राहकांना सांगतो, 1ही रुपया वीज बिल भरायचा नाही म्हणजे नाही। काय करतायत हे मला पण बघू देत, कारण कायदेशीररित्या यांच्याकडे तुमच्यावरती कारवाई करण्याचं कुठलंही कारण नाही। आणि जर डिस्कनेक्शन केलं ह्यांनी काय तर म्हणे लाईट बिल भरलं नाही म्हणून, तर हर्षवर्धन जाधव बसलेला आहे, बी जाईन वीज वितरण कार्यालयामध्ये तुमच्या लाईट कनेक्शन चालू करून देईल, चिंता करू नका।
बेकायदेशीरपणे भारतात येणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्यात यावी आणि सीमेवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात यावी आणि त्यासाठी जे काही करता येईल ते केलं पाहिजे असं प्रतिपादन महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आसिम आझमी यांनी केलंय। बांग्लादेशी हो, पाकिस्तानी हो, किसी मुल्क के भी अगर अवैध तरीके से हैं तो जरूर उनको निकालना चाहिए, उनको चेक करना चाहिए, लेकिन याद रखना चाहिए कि आदमी मजबूर होता है, परेशान होता है तो अपना मुल्क छोड़कर दूसरे मुल्क में जाकर के चुप्पी चोरी काम धंधा करता है, क्योंकि रोजी रोटी वहाँ नहीं मिलती। हमारे मुल्क के बहुत सारे लोग दूसरे मुल्कों में आज हैं। आज जो है दुबई में अभी जो है एक वो चल रहा है, वहाँ भी एक प्लान चल रहा है, जितने लोग इलीगल उनको निकालो, जिनके वीजे खत्म हो गए जल्दी उनको बेचारे रोजी रोटी के लिए पड़े हुए हैं। सऊदी अरब में ऐसी हो रहा है, इंग्लैंड में भी लोग चले जाते हैं, अमेरिका में लोग चले जाते हैं, वहाँ पड़े रहते हैं, वीज़ा खत्म हो जाता है, कई साल तक धीरे धीरे चोरी करके चोरी से बेचारा बैठ के अपनी रोजी रोटी कमाते हैं, लेकिन वहाँ सड़क पर किसी को पकड़ा नहीं जाता। वहाँ किसी को इस तरह मतलब जो है गैर इंसानी तरीके से पकड़ कर जेल नहीं भेजा जाता। हाँ, जब वो आते हैं एयरपोर्ट पे तो पकड़े जाते हैं, फिर वहाँ पे उन पर पासपोर्ट स्टैम्प मारते हैं, दोबारा ना आने पाए। हमें भी इंसानियत के तौर से जो भी लोग हैं उनको कायदे से चेक करें, उनको पकड़े, उनको भेज दें वहाँ पर। हमें लगता है कोई बुरी बात नहीं है। लेकिन सर कहीं ना कहीं सरकार की असफलता देखी जाती है कि कहीं ना कहीं बांग्लादेशी लोग यहाँ पर आ रहे हैं, फिर पाकिस्तान से लोग भारत आते हैं और यहाँ पर रहते हैं। सरकार क्या कर सकती है? बॉर्डर बहुत बड़ा है, बहुत बड़ा बॉर्डर है, और अगर नेपाल कोई चला जाए, नेपाल से उतर के धीरे से यहाँ आ जाए तो कोई क्या कर लेगा? लेकिन इसके ऊपर जितनी भी सिक्योरिटी टाइट कर सकते जो पॉसिबिलिटी है वो करना चाहिए। देश कर्ज में डूब रहा है, 80 करोड़ लोगों को राशन नहीं दोगे तो भूखे मर जाएंगे। लोग कर्ज के तले दब चुके हैं और आपके यहाँ मंदिर मस्जिद की पड़ी हुई है। मैं समझता हूँ कि ये देश धार्मिक देश है। जब एक बार पार्लियामेंट में तय हो गया कि 1947 में जो भी प्लेस ऑफ वर्शिप जिसके कब्जे में थी, चाहे वो पहले मंदिर थी, मस्जिद थी, क्या था, उससे कोई मतलब नहीं। सिर्फ और सिर्फ अयोध्या में बाबरी मस्जिद, या उसको आप राम जन्मभूमि कहिए, उसको छोड़ करके बाकी हर जगह की स्थिति वैसी रहेगी जैसी 1947 में थी। 800 साल पुरानी मस्जिद के लिए मंदिर ढूंढ रहे हैं, कानून बनने के बाद भी हो रहा है ये, और सुप्रीम कोर्ट में केस गया हुआ है। मैं समझता हूँ कि तुरंत इसका फैसला होना चाहिए, और फैसला यही होना चाहिए। अगर फैसला ये नहीं हुआ तो मैं समझूंगा कि गलत फैसला हुआ। फैसला ये होना चाहिए कि 47 में जिसकी जो स्थिति थी उसी स्थिति में वो चीज़ें रहना चाहिए। महाराष्ट्र में कांग्रेस को बड़ी पार्टी समझते हैं, लेकिन अभी तो बहुत छोटी हो गई है। तो जब एक बड़े भाई का रोल कांग्रेस अदा कर रही थी तो करना चाहिए, उनको नहीं कर रहे, इसलिए जिम्मेदार मैं सबकी जिम्मेदारी समझता हूँ। किसी ने बात नहीं की अच्छी तरह से। हम इलेक्शन अकेले लड़ेंगे, पार्टी बनाएंगे, 150 सीटें लड़ेंगे कम से कम। हम कोशिश कर रहे हैं लोग अच्छे लोगों को ज्वाइन करें और पार्टी को बढ़ाएं। कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यांच्या वतीने आयोजित अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याला गुरुवारी सुरुवात करण्यात आल्यानंतर गुरुवारी रजनीताई सूर्यकांत मंगलगे यांनी श्रीदेवीताई कापशीकर यांचं कीर्तन पार पडलंय। कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यन5 यांच्या वतीने 16 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळा आणि ग्रंथराज परमस्य पारायण व कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात मोठ्या भावपूर्ण धार्मिक वातावरणात करण्यात आली। यावेळी विविध आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सप्ताहात करण्यात आलं। सप्ताहामध्ये शिवपाठ, शिव सहस्त्रनाम, शिवरुद्राभिषेक, ग्रंथराज परमस्य पारायण, शिवाचार्यांचे आशीर्वचन, शिवमहापुराण कथा, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं। या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये सोमवारी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचारी महाराज आणि सरस्वतीताई गंगाधर स्वामी यांचं कीर्तन पार पडलं, तर 22 जानेवारी रोजी श्री सद्गुरू नंदकेश्वर शिवाचार्य महाराज आणि शिवभक्त पारायण अमोल महाराज बनबसकर यांचं कीर्तन पार पडलं। यावेळी शिवाचार्य दर्शन सोहळा आणि भव्य शोभायात्रेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। या अखंड शिवनाम सप्ताहाचा समारोप 23 रोजी शिवभक्त पारायण नागेश स्वामी कुरुंदवाडीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आलाय। अखंड शिवनाम सप्ताह व शिवकथा ज्ञानयज्ञ सप्ताह समारोप प्रसंगी भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली। यावेळी भाजप प्रदेश सदस्य अनिल मकरिये, विश्वनाथ स्वामी, साहेबराव घोडके, माजी नगरसेवक प्रकाश अत्तरदे, शिवा लुंगारे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक व समस्त सप्ताह आयोजन समिती सदस्य तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सदर अखंड शिवनाम सप्ताहामध्ये शिवभक्त पारायण श्रीमती रजनीताई सूर्यकांत मंगलगे यांच्यासह महाराष्ट्र राज्यभरातील संत महंतांनी उपस्थित राहून आपल्या सुमधुर वाणीने अखंड शिवनाम सप्ताह संस्मरणीय ठरवला।
यावेळी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। तर या अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याचं आयोजन जयश्री लुंगारे, चंपाबाई झुंजारकर, अरुणाताई बागले, सुनंदा कुरुंदकर, संगीता देवणे, अर्चना कस्तुरे, सुंदराताई सुपारे, शोभा गंदगे, संध्या मजगे, सावित्री मुरगे यांच्यासह कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यन्स तर्फे आयोजन करण्यात आलं असून त्यांच्यासह राजेंद्र बिडवे, दीपक मोरतुले, गजानन बिडवे, मापारी गुरुजी, शिवकुमार देशमुख, दीपक उरुंगुंडे यांच्यासह महिला मंडळ समाज बांधव परिश्रम घेत होते। वैराग्यमूर्ती वसंत लक्ष्मण महाराजांचं प्रमाण आहे। काय प्रगल्भ विचार असतात, एवढा मोठा विचार वैराग्यमूर्ती वसंत लक्ष्मण महाराजांनी शिवपाठाच्या माध्यमातून आपला दिला। जसं आपण शिवदास माऊलीचा शिवपाठ वाचतो ताई, काय वारकरी संप्रदायामध्ये पंचरत्न हरिपाठ आहे, 5 प्रकारचे हरिपाठ आहेत। आपल्या या वीरशैव लिंगायत संप्रदायामध्ये 5 प्रकारचे शिवपाठ आहेत। शिवदास माऊलीचा शिवपाठ आहे, लक्ष्मण महाराजांचा आहे, वडागणचे गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज त्यांचा सुद्धा महाराज शिवपाठ आहे। आणि परडकर बाबा त्यांनी महाराज शिवपाठ आणि गुरुपाठ असे 2 पाठ लिहिलेले आहेत। आणि म्हणून जेवढा शिवदास माऊलीचा शिवपाठ आपण निष्ठेने वाचतो तेवढेच महाराज आपण लक्ष्मण महाराजांचा सुद्धा शिवपाठ केला पाहिजे। आणि त्या शिवपाठातलं महाराज लहानपणापासून यांना असा वारसा लाभला, यांचे वडील जुने भजनी होते। हे प्रमाण पाठ कधी होतात, ज्यावेळेस माणूस वाचते त्यावेळेस पाठ होत असतात। आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात ना, अभ्यासी करुणे सर्व काही होय, अभ्यासाची सोय धरावी हो। एक विद्यार्थी देवापुढे गेला आणि देवाच्या पाया पडू लागला। परीक्षा जवळ होती, म्हणला देवा मला पास कर। देव काय म्हणला, अरे मूर्खा अभ्यास कर। काय आता अभ्यासाचा विषयच नाही, एक ना 10वी पर्यंत पासच, बरोबर आहे का? मॅट्रिक पर्यंत पासच, अभ्यासाचा काय विषय? महाराज अभ्यास करावा लागतो। आणि म्हणून जगामध्ये पवित्र जर काय असेल माय तर ज्ञान आहे। आणि म्हणून सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिकलं पाहिजे। ज्ञान महाराज हे ज्ञान निराळं, पोट भरायचं काय। आणि म्हणून संत म्हणे एका ठिकाणी, सर्वत्र हे ज्ञान पोट भरायाचे, परी सुटकेची वेगळेची। काय सुटकेचं ज्ञान वेगळं आहे महाराज। आम्ही पोट भरायचं ज्ञान शिकलं, पण आम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडणार ज्ञान देणार तत्व या जगात एकमेव आहे, आणि ते तत्व आहे गुरु तत्व। शिवाहर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेस आज 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत बेटी बचाओ बेटी पढाओची शपथ देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या प्रांगणात महिला व बाल विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मचाऱ्यांना बेटी पढाओ बेटी बचाओची शपथ देण्यात आली। महिलांनी सर्व क्षेत्रात उत्तुंग झेप घेतलेली आहे, त्यामुळे मुलामुलींमध्ये भेद न करता मुलींचं प्रमाण वाढवणं, लिंगभेद चाचणी न करणं, सर्व क्षेत्रात महिलांना समानतेची वागणूक देणं, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी वाचा फोडणं यासाठी प्रशासनासमवेत समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केलं। यानंतर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन राघवेंद्र घोरपडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण सुवर्णा जाधव, कार्यकारी अभियंता बांधकाम सुखदेव काकड, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, सहाय्यक प्रशासन अधिकारी मीना तपकिरे, किशोर करंडे, संजय महाळणकर, विस्तार अधिकारी विजेता क्षीरसागर, हनुमंत शिरे, उमेश मिसाळ, कैलास औटी, ममता पुरी, उपअभियंता बांधकाम दिनकर बोठे तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि असे कृत्य करण्याचा विरोध करेल मी मुलीच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक समानतेसाठी सदैव कटिबद्ध राहीन। बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन अभियानाच्या यशस्वीतेसाठी सदैव प्रयत्नशील राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती।
MIDC वाळूज पोलिसांनी 2 मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून मंदिरातील साहित्य जप्त केले। चोराने ज्या व्यापाऱ्यास चोरीचे साहित्य विकले होते त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन एकूण 2,17,800 रुपये किमतीचा मुद्देमाल केलाय जप्त। 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार कार्यालयांनी कारवाई करावी। विभागीय आयुक्तांकडून 100 दिवसांच्या आराखड्याबाबत आढावा बैठकीत सूचना। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।